तांब्याच्या भांड्यातील पाणी गवताना विद्यार्थ्यांवर शिंपडात तुम्ही एम्समध्येच लागणार असा दावा करतानाचा मोटेगावकरचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे। हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय। शैक्षणिक क्षेत्रात नाव कमावलेला हा शिक्षक चक्क क्लासमध्ये तंत्रमंत्राचा आधार घेत होता का असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होतोय। एकीकडे पेपर फुटीचा आरोप आणि दुसरीकडे हा अंधश्रद्धेचा प्रकार, यामुळे शिक्षण वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। मोटेगावकरचा हा धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे। यामध्ये विद्यार्थ्यांवर तो तांब्याच्या एका भांड्यामधून पाणी शिंपडतोय आणि त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये नाव असलेला हा शिक्षक सध्या तंत्रमंत्राचा आधार घेत होता का असा गंभीर प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। तुम्ही पाहताय विद्यार्थी बेंचवर बसलेले आहे आणि त्यांच्या पुढे जो डेस्क आहे त्या डेस्कवर हा मोटेगावकर चढलेला आहे आणि चढून एका बाकावरनं दुसऱ्या बाकावर विद्यार्थ्यांच्या डोक्यावर पाणी शिंपडतोय। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी संदीप भोसले जोडले गेलेले आहेत। संदीप, हा धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे, काय अधिकची माहिती? खरंच नक्की म्हणजे हा धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल, कारण सीबीआयच्या ताब्यात असलेला आरसीसी संचालक प्राध्यापक मोटेगावकर याचा हा नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते आता समोर येताना पाहायला मिळत आहेत। चालू क्लासमध्ये विद्यार्थ्यांच्या अंगावर एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेतलंय आणि त्यामध्ये गवताच्या काड्यांनी विद्यार्थ्यांवर तो पाणी शिंपडताना तो धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। मात्र हा प्रकार नेमका तंत्रमंत्राचा आहे का नेमका कशाचा आहे हा समोर आला नाही। मात्र या व्हिडिओमध्ये तो प्राध्यापक शिवराज मोटेगावकर विद्यार्थ्यांना सांगतोय की तुम्ही एम्सला लागताल असा दावा करतोय। त्यामुळे नेमका हा प्रकार कशाचा आहे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। या सविस्तर माहितीसाठी तर आपण पाहतोय यावेळेस हा व्हिडिओ समोर येतोय आणि मोटेगावकरचा विद्यार्थ्यांवर जादू होण्यासारखा काही प्रकार त्यांना केलेला होता का, तंत्रमंत्राचं सहाय्य घेतलेलं होतं का असा गंभीर प्रश्न उपस्थित झालेला आहे।